बीजेपी सांसद अनंत हेगड़े संविधान बदलने की बात कर रहे हैं, इसलिए उनके खिलाफ विदेशद्रोह का मामला दर्ज किया जाना चाहिए। साथ ही अखिल भारतीय पैंथर सेना ने मांग की है कि अमरावती जिले के खानपुर में बौद्ध समुदाय पर लाठीचार्ज करने वाली पुलिस की जांच की जाए और राशन की दुकानों से बांटे गए बैगों पर भारत सरकार की जगह मोदी सरकार लिखा हो। इसे विरोध करते हुए जिला प्रशासन को एक बयान दिया गया और जिला अध्यक्ष सागर मोहित, सुनीता गोपाल इस अवसर पर उपस्थित थे। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। सदर आमचा मुद्दा असा आहे की अनंत हेगड़े बीजेपी खासदार कर्नाटकचे यांनी संविधान बदलवण्याची भाषा केली आहे। याच्या पुढे जर बीजेपी सरकार आलं तर नक्कीच आम्ही संविधान बदलवू असे यांनी वक्तव्य केलं आहे। या वक्तव्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटतर्फे मी जाहीर निषेध करतो। दुसरा मुद्दा असा आहे, अमरावती येथील खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचा मुद्दा परत उपस्थित झालेला आहे, तरी तिथल्या बौद्ध समाजाने गाव सोडलेलं आहे आणि आयुक्त कार्यालय अमरावती येथे गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। हा लाठीचार्ज कोणत्या अधिकाऱ्याने आदेश दिला याची चौकशी करण्यात यावी। आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे, काल मी रेशन घेण्यासाठी गेलो असता तिथे मोदी सरकारची हमी या नावाची एक पिशवी देण्यात आली आणि ते खाली पिशवी देण्याचं काय कारण हे आम्हाला तर माहिती नाही, पण हे आम्हाला असं वाटतं आहे की ही खाली पिशवी देण्याचं कारण मोदी सरकारची जाहिरात करत आहेत। म्हणून आम्ही मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो। त्या पिशवीवर मोदी सरकार हे नाव नाही पाहिजे, त्या पिशवीवर भारत सरकार हे नाव पाहिजे। आम्ही आज पोस्टर जाळून अनंतकुमार हेगड़ेचं पोस्टर जाळून आणि मोदीची जी पिशवी दिलेली आहे रेशन वाटपच्या माध्यमातून ती पिशवी जाळून आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे। जय भीम।